ह्या पोरामुळे आणि ह्याच्या बापामुळे माझा जीव पाक वैतागून गेलाय बरं का. ह्या पोराला जेव्हापासून वाकर घेऊन दिली ह्याच्या बापानी तेव्हापासून हे पोरग एकही कोपरा घरातला न फिरता राहत नाही बरं का. सगळं घर फिरतंय. चला असो, सकाळी मस्त अशी चहा घेतली आणि यूट्यूब बघते तर अजून काही माझी मांग भरलेली गेलीच नाहीये. गुलाल तसाच आहे मांगात. आणि हे मकर संक्रांती दिवशी घातलेलं मंगळसूत्र अजून काही माझ्या काढायचं लक्षातच नाहीये. खूप हेवी वाटतं घातल्यावर. ते साडीवर वगैरे छान दिसतं पण असं काही नॉर्मली छान दिसत नाही. चला असो, रात्रीचे भांड्याचा घाणा बघा किती पडलेला आहे. करणार कोण? मलाच करायचंय. पोराला बी बघा, काम बी करा, बाकी कोण करणार हो? मलाच करायचंय ना. त्यानंतर घेतलं की पटापट काम आवरून. नाही केल्यावर पुन्हा मलाच नंतर कंटाळा येतो. बाटलीभर कपडे सुद्धा होते, ते सुद्धा धुवून घेतले. आणि बापा आला की पोरग लाडात येतं. बघा कसं उठायला बघत आहे रुद्र माझा. रुद्र आजकाल एकदम ऍक्टिव्ह होत चाललाय ना, काय सांगा माझ्या बाळाचं कौतुक. एकदम हँडसम दिसायला लागलाय. त्यानंतर कारभारी आले, त्यानं जेवण वगैरे वाढलं आणि माझ्या पिल्लूची चपाती खायचं चालू होतं. पप्पा जेवतायत आणि पिल्लू पाठी राहिला असं होईल का? नाही ना. बाय बाय.